कृष्ण भगवान सांगितले अर्जुनाला, अर्जुना तुमचं काम आहे, तुम्ही द्वारकेला या तीर्थयात्रा करत करत. आता वेळ लावू नका यायला. जी सुभद्रा तुम्हाला द्यायची होती ती दुर्योधनाला द्यायची ठरलेली आहे. आणि बळीराम दादाच्या ऐकण्यात राहिल्याशिवाय भाग नव्हता. बळीराम दादा सर्व ऐकण्यासाठी जन्मताच बोली केलेली होती की मी कंठाळा तुमच्यासोबत इकडं 14 वर्ष उपवास राहिलो, 14 वर्षे वनवास तुमच्यासोबत भोगला, तुम्ही कधीही मला भोजन कर म्हणलेलं नाही, म्हणून मला आता तुमच्यासोबत अवतार घ्यायचा नगर. त्यावेळेस कृष्ण भगवान म्हणते ते शेषाला, तुम्ही मोठे व्हा आणि मी छोटा भाऊ होतो. त्यावेळेस तुमच्या आज्ञेमध्ये, तुम्ही माझ्या आज्ञेमध्ये होतात राम अवतारामध्ये, आता कृष्ण अवतारामध्ये मी तुमच्या आज्ञेत राहतो. त्यावेळेस शेषाने अवतार धारण केलेला होता. आणि इतका रागेट स्वभाव होता बळीराम दादाचा, सांगायची सोयच नाही. तो कुणाचंही म्हणणं ऐकत नव्हता. आणि म्हणले दुर्योधन हा राजा आहे, पूर्ण देशाचा राजा आहे, हस्तिनापूर त्यांच्या ताब्यात आहे. आताच दिल्ली नाव, पहिलंच नाव आहे हस्तिनापूर आणि त्यालाच दिल्ली म्हणल्या जाते. मग सांगितलं, आणि बहीण आपली कुणाला द्यायची तर राजाला द्यायची, असं कुणालाही द्यायची नाही. अर्जुन हा राजाच होता. अर्जुना भाऊच होते. इंद्रप्रस्थचं राज्य अर्जुनाकडे होतं, धर्मराज करत होते. ह्या 5 पांडवांचं राज्य हे हस्तिनापूरचं यांचंच होतं, पण याला कौरव देत नव्हते. असं असताना त्याला वाटलं आपली बहीण इकडे देऊ. आता अर्जुनाला द्यायची कसं? वसुदेव देवकीच्या मनात होतं आपण अर्जुनालाच देऊ. अर्जुन हा कोण आहे तर वसुदेवाची जी बहीण आहे, अर्जुनाची जी आई आहे कुंती, तिची भाऊ होता. बहीण भाऊ होते, पण देणं शक्य नव्हतं, कारण मुलं मोठे झाले की आई वडिलांनी मुलाचंच ऐकावं लागते. आणि मग सांगितलं, ब्राह्मणाचं रूप धारण केलं, मनामध्ये खून ओळखली, तुम्ही लवकर द्वारकेला या. आणि मग तिथून निघाले आपण आले. मग अर्जुनाने तीर्थयात्रा करत करत द्वारकेला आले. आल्यानंतर सांगितले, योग म्हणले ही कोण आहे तो? ही संन्याशी आहेत म्हणले. आणि ही संन्याशी खूप संन्याशीला लय समजते म्हणले. आणि 4 महिने आमच्या इथं राहा म्हणले तुम्ही. आता 4 महिने द्वारकेला जायला, इंद्रप्रस्थला जायला शिल्लक होते. 1 वर्ष तीर्थयात्रा करत फिरले, तिथे 4 महिने शिल्लक होते. त्यावेळेस सांगितलं की 4 महिने काय करा तुम्ही आमच्या दारावतीमध्ये राहा, द्वारकेमध्ये राहा. आणि मग काय, भोजन एकत्र, बसणं एकत्र, फिरणं एकत्र, अरण्यात फिरणं, 2 जणांचं चाललं. आणि सांगितलं ही लई मोहम्मत आहे, तर ही लई संन्याशी आहे, यांना सगळं दिव्यदृष्टी प्राप्त आहे, यांना सगळं प्राप्त आहे, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सगळं जाणते त्यांनी, हेनी असे असणारे संन्याशी आहेत. म्हणल्यानंतर बळीराम दादा म्हणजे काय हरकत आहे, आपण बहीणची एकदा भेट घेऊ. बळीराम दादा राजा होते, तिथले सैन्यासोबत घेतलं, त्यांची भेट घेतली. या म्हणले आमच्या नगरीमध्ये राहू लागले. आणि मग शक्तीचं असणारं त्या ठिकाणी केवळ दिवशी काय तर त्यांच्यात अंबाबाई होती आणि अंबाबाईची यात्रा होती आणि त्या यात्रेला सर्वजण जाणार होते. त्यावेळेस सुभद्रेने मग काय केलं तर सगळ्या असणाऱ्या जी रुक्मिणी होती, सत्यभामा होती, कालिंदी होती, मित्रवंता भद्र होती, ही सगळ्या राण्या शक्तीच्या उपासना करून शक्तीच्या असणाऱ्या यात्रेला निघाले. त्या ठिकाणी उत्सव मोठा करायचे, सर्वजण तिथं बसायचे आणि सर्वजण त्या ठिकाणी. मग शक्ती असणारी होती, अंबाबाईचे मंदिर होतं, सुंदर असं भव्य, सगळं गाव द्वारकापुरी त्यांना बसत होतं. डोंगरावर होतं, सगळ्या रथावर बसल्या, एवढ्या सुंदर दिसू लागल्या, एवढं सुंदर दिसल्या की रंभा, उर्वशी, तारा झालं, सीता आणि जो कोण होती सुलोचना, मंडोदरी सुद्धा फिक्या पडाव्या, इतक्या सुंदर सुंदर असणाऱ्या. त्यांना जर असणारं बघितलं तर चंद्र सुद्धा लाजत होता. सुलोचना इतकी सुंदर होती, तारा इतकी सुंदर होती की बाहेर आल्यानंतर त्याला पाहणं सुद्धा शक्य नव्हतं. अशाच तेजस्वी असणारी कोणतरी कृष्णाची बहीण सुभद्रा होती. आणि रथावर बसली, सुंदर असं रूप दिसू लागलं, दागदागिने घातलेले, पायामध्ये छुंचू, कंबरला कंबरपट्टा होता, गळ्यामध्ये असणाऱ्या सोन्याच्या माळा घातलेल्या होत्या, कानामध्ये कुंडल होते, चमचम चमकू लागले, हातामध्ये बिंद्या घातलेल्या होत्या, बाजू बंद होते, कंबरेला कंबरपट्टा, पायात पैंजण छुंछुन वाजणारं. आणि अशी स्थिर जाताना रथावर बसली आणि कृष्ण भगवान अर्जुन एका रथावर बसलेले होते आणि ही राण्या एका रथावर बसून झोपलेले होता. तेवढ्यामध्ये रथ सुभद्रेचा जवळ आला आणि सुभद्रेने एक असणारं काय केलं तर आपले डोळे तिकडे लावल्याने असं पाहू लागला. डोळे काय पाहतेत आणि काय नाही ते काहीच सांगू शकत ना आपण. चांगलेही पाहतेत, वाईटही पाहते, सर्वच डोळे पाहण्यासाठी येतात. आणि मग म्हणले कोण असेल हा कृष्णाच्या आपल्या भावाच्या रथावर बसलेला, इतका सुंदर आहे. आणि मग अर्जुनाचं काय झालं, मन तिच्यावर वेधलं. दोघं एकमेकाकडे पाहू लागले आणि कृष्ण भगवंताने सांगितलं
की म्हणले तुम्ही संन्याशी आहात, म्हणले संन्यास घेतलात तुम्ही 1 वर्षासाठी. हां, आणि तुम्ही काय करू लागलात तर सारखं असणारं तुम्ही सुभद्रेच्या रथाकडे पाहू लागला, तिच्याकडे नजर लागलेली आहे. आणि तुमचं मन त्या ठिकाणी ठेवू नका, तुम्ही स्थिर राहा. त्यावेळेस सांगितलं माझं मन स्थिर राहण्यासाठी तुम्ही काहीतरी करा की. हां, काय करा तर मला पाहिजे ते द्या. तुम्ही देवाला आज्ञा मागितली अर्जुनाने. अर्जुन म्हणते मला काय करा तर मला जे पाहिजे ही कन्या रत्न तुमचं मला द्या ना, माझं मन शांत राहणार आहे त्या ठिकाणी. मग हां, जे पाहिजे ती वस्तू मिळाल्यानंतर मग म्हणून माझं मन सारखं तिकडं लागलेलं आहे. त्यावेळेस सांगितलं की आता तुम्ही काय करा, आता असणारं आपण तीर्थयात्रा करू, आपण यात्रा पूर्ण करू आणि ज्यावेळेस येताना सुभद्रेच्या रथावर तुम्ही बसा आणि तुम्ही काय करा सुभद्रेचं हरण करून घेऊन जावा. तर तुम्ही काय करा पाठीमागं बसा आणि पुढे सुभद्रेला बसवा आणि सुभद्रा रथ तुमचा हाण. अशा प्रकारे पुढे असणारी या पुढची कथा मी तुम्हाला